काय बोलू अथर्व? हे सगळं काय घडतंय? जेव्हा खाली माझ्यावर आरोप केले जात होते ना, तेव्हा माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. जेव्हा तुमच्यावर अनपेक्षितरित्या आरोप केले जातात ना, तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही. पण हेच आरोप जर का एखाद्या बाहेरच्या माणसाने केले असते ना, तर मी ठामपणे त्याला उत्तर दिलं असतं. पण मीरा, माझी मीरा, जिच्यावर मी मुलीसारखं प्रेम केलं, जिच्यावर इतका विश्वास ठेवला, ती माझ्याबद्दल असा विचार करते, मला कल्पनाच नव्हती. पण मला हेही समजत नाहीये की तिचे वडील इकडे या घरात येऊन माझ्याबद्दल जे काही बोलले ते तिला खरं वाटतंय म्हणून ती असा विचार करते का तिचा काही गैरसमज झालाय. फक्त एक गोष्ट आहे अथर्व, मीराचं वागणं आता हाताबाहेर चाललंय. पण तिचा हा गैरसमज असो किंवा हट्ट असो, तिच्या हे लक्षात येत नाहीये की तिच्या वागण्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती मायाला साथ देते आणि हे आपल्या घरासाठी चांगलं नाही. आई, मला खरंच ना खूप खूप बरं वाटतं की तू बोललीस, तू मनातलं बोलून दाखवलंस. आणि मीराचं बोलायचं झालं तर मलाच कळत नाही की तिच्या मनात, तिच्या डोक्यात काय चालू आहे. तिच्याशी बोलून, तिला समजावून सगळं करून झालं, पण तिच्यावर काही परिणाम होत नाही. मला वाटतं माझं चुकलंय. म्हणजे तुझं काही चुकलेलं नाहीये मंजिरी. नाही दादासाहेब, माझंच चुकलंय. मी मीरावर मुलीप्रमाणे प्रेम केलं, पण पुढेही जर का असंच घडणार असेल तर मला माझी भूमिका बदलावी लागेल. मला कळलं नाही तू काय बोलतेस ते. म्हणजे एका प्रेमळ आईसारखं नाही, तर एखाद्या कठोर सासूसारखं वागावं लागेल. तू कितीही ठरवलंस तरी तशी वागू शकणार नाहीस हे मला माहिती आहे मंजिरी. पण तरी हाच जर का शेवटचा उपाय असेल तर ठीक आहे.